भारतीय जनता पार्टी लोणावळा शहराच्या वतीने आज लोणावळ्यातील रायवड उद्यान या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। यामध्ये मंदिराचा परिसर व गार्डन परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। मंदिराच्या पायऱ्यांची देखील झाडलोट करण्यात आली। येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्या या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे। याच धर्तीवर देशभरातील श्रद्धास्थानी असलेली देवालये स्वच्छ करण्याच्या सूचना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या होत्या। त्या अनुषंगाने देशभरात सर्वत्र स्वच्छता मोहीम राबवत देवस्थाने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे। भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने काल कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिर परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती। याच धर्तीवर आज लोणावळा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने रायवड उद्यान येथील स्वयंभू सिद्धेश्वर मंदिराचा परिसर स्वच्छ करत परिसराची स्वच्छता केली, तसेच मंदिराचा गाभारा देखील स्वच्छ केला। आज रायवड या ठिकाणी शंकराचं मंदिर आहे, सिद्धेश्वर मंदिर, आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी लोणावळा शहराच्या वतीने आम्ही स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे। मोदी साहेबांचं एक स्वप्न होतं की स्वच्छ भारत, तर स्वच्छ भारतसाठी प्रत्येक गावात मंदिर असेल, कुठली जागा असेल, धर्मस्थळ असेल, कारण 22 तारखेला जी मोठी प्राण प्रतिष्ठापना होणार आहे त्याचं औचित्य साधून आज या ठिकाणी आम्ही या मंदिराची स्वच्छता करण्यासाठी आलेलो आहे। आणि तसं जर पाहिलं तर लोणावळा शहराचा देशामध्ये 5व्यांदा नंबर आलेला आहे, 3रा, तर त्यासाठी सर्व लोणावळेकरांनी देखील स्वच्छ भारतमध्ये सहकार्य केलेले आणि स्वच्छतेची जाणीव सगळ्यांना आहे। आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची संख्या आहे, तसेच आमची युवा मोर्चा असेल, शहर अध्यक्ष असतील, महिला आघाडी अध्यक्ष असतील, सर्वजण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे। आणि हा परिसर आम्ही सर्व स्वच्छ करणार आहे, मंदिर देखील आतलं धुवून घेणार आहे शंकराचं, आणि मोठ्या प्रमाणात। आणि सगळ्यांना एक विनंती आहे, 21 तारखेला सर्व महिला भगिनींनी रॅलीमध्ये सहभागी व्हायचे। 22 तारखेला रामाची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे आणि सर्वांनी त्या दिवशी रांगोळ्या काढाव्या, घरावर आपल्या तोरणं लावावी, जशी आपण दिवाळी साजरी करतो तशी आपण दिवाळी साजरी करावी, ही या निमित्ताने सर्व नागरिकांना, सर्व लोणावळेकरांना विनंती।